नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी. यावेळेस मी परत घेऊन आली एक नवीन ब्लॉग. आणि आता मी गेली होती तुळजापूर आणि पंढरपूरला. माझं रिझर्वेशन होतं बडनेरावरून उस्मानाबादपर्यंतचं. मी माझ्या फॅमिलीसोबत गेली होती. उस्मानाबादवरून तुळजापूर हे 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून तुम्हाला अर्धा तास लागू शकतो. तुम्ही ऑटो तिथून घेऊ शकता. तर तुळजापुरात गेल्यानंतर आम्ही पुजाराकडे थांबलो होतो. तर तिथे आम्हाला राहण्याचे चार्जेस नाही द्यायला लागले. फक्त तिथलं जर ताट तुम्हाला चढवायचं असेल देवीला नैवेद्याचं आणि जर तुम्हाला ओटी भरायची असेल तर तिथलं ते घ्यायचं आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही राहण्याचे पैसे तिथे देऊ शकता. एक सजेशन देऊ इच्छिते की आम्ही नाश्ता न करता 9:45 वाजतापासून गेलो आणि आम्हाला 3-3.5 तास लागले लाईनमध्ये. तुम्ही गर्दी बघू शकता. कोणताही सीझन नव्हता, कोणताही सण नव्हता, तरीही इतकी गर्दी होती. तुम्ही जर जात असाल तर नक्कीच काहीतरी खायला सोबत ठेवा, कारण 4 तास लाईनमध्ये उभं राहणं खूप हेक्टिक होतं थोडं. त्यानंतर आम्ही तुळजापूरवरनं निघालो पंढरपूरसाठी, पण डायरेक्ट बस न मिळाल्याने आम्हाला तुळजापूर ते सोलापूर जावं लागलं. नंतर सोलापूरवरून पंढरपूरलाही बसमध्ये तुम्हाला जागा मिळेल हे नाहीच. तर आम्ही कसंबसं जागा पकडली आणि मला जागा न मिळाल्याने मी खाली बसून पंढरपूरवाल्यांसोबत एन्जॉय करत पंढरपुरात पोहोचली.